नमस्कार भक्त हो. हर हर महादेव. श्रावण महिना म्हटला की आपल्यासमोर सर्वप्रथम भगवान शिवाची पूजा, भक्ती आणि नामस्मरण येतं. पण श्रावणातील शनिवारलाही आपल्या धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्त्व मानले जाते. शनिवार हा शनिदेवाचा उपासनेचा दिवस मानला जातो. त्यामुळे श्रावणातील शनिवारी भगवान शिवाचे स्मरण करण्याबरोबरच श्रद्धेने शनिदेवाची उपासना, दान आणि सेवा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव हे कर्म आणि न्यायाशी जोडलेले देवता मानले जातात. त्यामुळे या दिवशी पूजा करण्यासोबतच आपले कर्म आणि आचरण चांगले ठेवण्याचा संकल्प करणेही महत्त्वाचे मानले जाते. 2026मध्ये श्रावणातील दुसरा शनिवार 22 ऑगस्ट रोजी येत आहे. या दिवशी भक्तिभावाने कोणती 5 कामे करता येतील, त्याचे पारंपरिक महत्त्व काय आहे हे आता जाणून घेऊया. सर्वप्रथम भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा करा. श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेशी विशेष जोडला गेलेला आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने भगवान शिवाचे स्मरण करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. बेल वाहा आणि मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. भगवान शिवासमोर प्रार्थना करा, हे महादेव, माझ्या हातून नेहमी चांगली कर्म घडू दे. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी, धैर्य आणि संयम दे. श्रावणातील शनिवारच्या पारंपरिक उपासनेमध्ये शिवपूजा व शिवनामस्मरणालाही महत्त्व दिले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे शनिदेवाचे स्मरण करा आणि चांगल्या कर्माचा संकल्प करा. शनिदेवाची उपासना म्हणजे केवळ भीतीपोटी पूजा करणे नव्हे, तर आपल्या कर्मांकडे प्रामाणिकपणे पाहणे आणि चुकीच्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करणे. हाही भक्तीचा महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी शनिदेवाचे स्मरण करून मनापासून संकल्प करा, मी कोणावरही अन्याय करणार नाही, खोटे बोलण्यापासून दूर राहीन, कोणाचाही अपमान करणार नाही आणि माझ्या हातून शक्य तितकी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करीन. शनिदेवांना धार्मिक परंपरेत कर्म, न्याय आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापेक्षा आपले कर्म आणि वर्तन चांगले ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. तिसरी गोष्ट, आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान आणि सेवा करा. श्रावणातील शनिवारी दान आणि सेवेला अनेक धार्मिक परंपरेमध्ये महत्त्व दिले जाते. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्न, काळे तीळ, उडीद, वस्त्र किंवा आवश्यक वस्तू दान करू शकता. परंतु दान किती मोठे आहे ह्यापेक्षा ते कोणत्या अपेक्षेशिवाय केले आहे का, हे अधिक महत्त्वाचे आहे. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, वृद्ध किंवा असहाय्य व्यक्तीला मदत करणे, श्रमिकांचा आदर करणे आणि एखाद्याला उपयोगी पडणे हे सुद्धा सुंदर सेवा आहे. म्हणून या दिवशी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी श्रद्धेने दीपदान करा. शनिवारी संध्याकाळी दीप लावण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. घराच्या देवघरात श्रद्धेने दिवा लावा आणि भगवान शिव, शनिदेव तसेच आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करा. काही परंपरेमध्ये पिंपळ आणि वृक्षाजवळही दीपदान करण्याची प्रथा आहे. मात्र पूजा किंवा दीपदान करताना आपल्या घरची आणि स्थानिक परंपरा लक्षात मात्र घ्यायची आहे. दिवा लावताना मनोभावे प्रार्थना करा, हे प्रभू, माझ्या जीवनातील अंधकार दूर करून मला योग्य विचार आणि सत्कर्माचा मार्ग दाखवा. हनुमानजीचे स्मरण करा आणि नामजप करा. ही आहे पाचवी गोष्ट. शनिवारच्या दिवशी अनेक भक्त हनुमानजीची पूजा करतात. आपल्या श्रद्धेनुसार हनुमानजीचे स्मरण, स्तोत्रपठण किंवा रामनामाचा जप करू शकतात. संपूर्ण पाठ करणे शक्य नसेल तर मनापासून हनुमानजीचे स्मरण करणे भक्तीचा सुंदर मार्ग आहे. आणि भगवान शिवाच्या भक्तीसाठी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा श्रद्धेने जप करता येईल. या दिवशी मनात भीती न ठेवता चांगले विचार, संयम, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांची संकल्प करा. या दिवशी आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या घरच्या परंपरेनुसार शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार घेऊ शकता. मात्र उपवास करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे असे काही नाही. गरीब, वृद्ध, श्रमिक आणि असहाय्य व्यक्तीशी प्रेमाने वागा. खोटे बोलणे, अन्याय, फसवणूक आणि कोणालाही त्रास देणे टाळण्याचा प्रयत्न करा. वादविवादापासून दूर राहून हा दिवस प्रार्थना, आत्मचिंतन आणि चांगल्या संकल्पनासाठी वापरा. शक्य असल्यास एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न देऊन त्याच्याप्रतीही दयाभाव व्यक्त करा.
भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे सर्व उपाय धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. प्रत्येक घराची आणि प्रदेशाची परंपरा वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या कुलाचारानुसार पूजा आणि उपासना करावी. केवळ एखादा उपाय केल्याने सर्व समस्या हमखास दूर होतील असा दावा करणे योग्य नाही. भक्तीबरोबरच चांगले कर्म, प्रामाणिकपणा, सेवा आणि संयम यांनाही जीवनात महत्त्व दिले आहे. धार्मिक श्रद्धेनुसार शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारच्या दिवशी पूजा, दान आणि सेवा केली जाते. पण शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात मोठा मार्ग म्हणजे चांगले कर्म, न्यायाने वागणे, प्रामाणिक राहणे आणि गरजू व्यक्तींना मदत करणे होय. तर भक्तांनो, श्रावणातील या पवित्र शनिवारी भगवान शिवाचे स्मरण करा, शनिदेवापुढे चांगल्या कर्मांचा संकल्प करा आणि आपल्या क्षमतेनुसार दानसेवा करा. संध्याकाळी श्रद्धेने दीप लावा आणि हनुमानजीचे तसेच महादेवाचे स्मरण करा. उपायांपेक्षा मनातील श्रद्धा आणि जीवनातील सत्कर्म अधिक महत्त्वाचे. भगवान शिव आणि शनिदेवाची कृपा आपल्यावर सदैव राहो. हर हर महादेव. जय शनिदेव. जय बजरंगबली. पार्वतीपते शिव. हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.